मलाही कळलं होतं हे विकीने केलं हे, पण नंतर मी असा विचार केला की आपण कशाला दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा. आपण शहानिशा करून घ्यायला हवी होती, नाही का? हो, पण नंतर विकीने कबूल केलं की त्यांनी अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली होती, म्हणून मी त्याला बोललो. राणी समोर मारलं त्याला. हाच राग मनात ठेवून विकी निघून गेला. मग मी त्याला बराच वेळ कॉल केले. त्याला शोधायला बाहेरही पडलो मी. मला तिथे विकी भेटला. मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणाला की मला पोलिसांना काहीतरी सांगायचंय. विकीला पोलिसांना काय सांगायचं होतं? माहित नाही, पण त्याला धनंजय बद्दल काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं त्याला धनंजय बद्दल? म्हणजे काही माहिती होती का त्याला? त्यांनी सांगितलं का मग पोलिसांना? नाही, काहीच माहिती नाही, पण तेच सांगायला तो अजय ठाकूरला भेटणार होता. मध्येच त्याचा ऍक्सिडेंट झाला. विकी वडिलांच्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होता का? नाही सर, पण मिस्टर पटवर्धनांच्या म्हणण्यानुसार तो पुढे जाऊन जॉईन करणार होता. मग मिस्टर सरदेसाईंशी संबंध? अजून तरी मिस्टर पटवर्धनांचा मुलगा म्हणूनच. मग धनंजयच्या नाहीसा होण्याशी काही संबंध? अजून तरी काही संबंध लावता येत नाही सर. मग धनंजय सरदेसाईंबद्दल विकीकडे अशी काय माहिती होती? सर, ह्याबाबतचे डिटेल्स आम्ही लवकरच शोधून काढतो. आते हो सर. शेलार. यस सर. सर, विकी पटवर्धनचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स. सर, रिपोर्ट्सनुसार विकी पटवर्धनने ड्रग्ज घेतले होते. तो नशेत गाडी चालवत होता. ओके, विकी बद्दल आणि ऍक्सिडेंट बद्दल मला अपडेट दे द्या. येस सर. जे झालं ते फार वाईट झालं. या सगळ्या प्रकरणात तुम्हाला तुमचा तरुण मुलगा गमवावा लागला. हे बोलण्याची ही वेळ नाहीये, पण पटवर्धन, विकीला धनंजय बद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणून तो पोलिसांकडे चालला होता आणि तेव्हाच त्याचा ऍक्सिडेंट झाला. या दोन घटनांचा एकमेकींशी काही संबंध असेल का? म्हणजे सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा, आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.